आता आपलं पालक सूप तयार आहे. पालकामध्ये प्रामुख्याने व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन के हे जीवनसत्व भरपूर प्रमाणात असतात. तसेच त्यात फोलेट, व्हिटॅमिन बी9, लोह, आयर्न आणि कॅल्शियम देखील असते. मुख्य जीवनसत्वे: व्हिटॅमिन ए डोळ्याचे आरोग्य आणि दृष्टी सुधारण्यास मदत करते. व्हिटॅमिन सी रोगप्रतिकार शक्ती वाढवते. व्हिटॅमिन के हाडे मजबूत ठेवण्यास आणि रक्ताची गुठळी होण्याच्या प्रक्रियेत मदत करते. व्हिटॅमिन बी9 पेशीची वाढीसाठी आणि आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. इतर खनिजे: लोह शरीरात रक्ताची हिमोग्लोबिनची कमतरता दूर करण्यास मदत करते. कॅल्शियम हाडे व दात बळकट करते. मॅग्नेशियम व पोटॅशियम रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. नमस्कार, मी सौ निर्मला अपशिंगेकर. आज आपणास पालकची सुपाची रेसिपी सादर करीत आहे. एक पातेलभर पालक घेणे, स्वच्छ धुवून घेणे. एक कांदा घेतला आहे, एक टमाटा घेतला आहे. आता आपण टमाटा आणि कांदा एक शिट्टी करून घेणे. शिट्टी केल्यामुळे साल निघतं, कांदा पण शिजून निघतं आणि चवीला खूप पेस्ट चांगली होते. काळी मिरी घेणे, दालचिनी घेणे, आलं घेणे आणि लसणाच्या पाकळ्या घेणे. आता प्रथम आपण पालक परतून घेत आहोत. पालक परतल्यामुळे त्याला खूप छान चव येते आणि चविष्ट होतं. परतून घेणे. आधी आलं लसूण परतणे. आपण तुपात आलं आणि लसूण परतून घेणे. खरपूस परतल्यामुळे त्याला खूप छान चव येते. नंतर पालक घालणे. त्यातच पालक पण परतून घेणे. परतल्यामुळे त्याचा कच्चा वास जातं आणि तूप असल्यामुळे त्याला खूप छान चव येते. अशा टाईपमध्ये परतून घेणे. गार झाल्यावर मिक्सरमधून काढणे. आता आधी टमाटा आणि कांदा बारीक करून घेणे, पेस्ट करून घेणे. गार झालं आहे. आता आपलं कांदा टमाटा बारीक करून झाला आहे. आता त्यातच मी पालक बारीक करणार आहे. अगदी पालकसुद्धा पौष्टिक असतं, हाडे मजबूत होतात आणि डोळ्याला ताकद येते, रोगप्रतिकार शक्ती वाढते. आता हिरवी मिरच्याची पेस्ट पण घालत आहे मी ह्यातच. अगदी भाजून बारीक केलेली पेस्ट आहे हिरव्या मिरच्याची. तुम्ही हिरवी मिरची पण घालू शकता, लाल मिरची घालू शकता. आता चवीपुरतं थोडं मीठ घालणे आणि त्यातच दालचिनी घालणे, थोडी बारीक वाटून. काळी मिरी पावडर घालणे. आता सगळं मिक्सरला फिरवून घेणे. आता तुम्ही पाहू शकता बारीक पेस्ट करून घेतलं आहे. थोडं तूप गरम करून घेणे आणि त्यात ही पेस्ट घालणे.
अगदी झटपट होणारी रेसिपी आहे. तुम्ही सुद्धा घरच्या घरी करू शकता. गरमागरम सूप पिऊ शकता. आता भांडं धुवून घेऊन परत पाणी घालणे त्यात, अशा टाईपमध्ये लहान मुलांनाही प्यायला देऊ शकता तुम्ही. अगदी हिरवगार छान झालं आहे. कलर पण त्याला खूप छान आलं आहे. असं तुम्हाला पातळ घट करू शकता. आता आपलं सूप तयार आहे. आता आपलं पालकाचं सूप गरमागरम तयार आहे आणि तुम्ही घरच्या घरी करू शकता आणि लहान मुलांनाही करून देऊ शकता. अगदी पौष्टिक सूप आहे. माझे व्हिडिओ लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.